रोटरी विजन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, पाहूयात रोटरी जगतातील आजच्या काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर बातमीपत्रात। मलकापूर रोटरी क्लबचा स्टार्टअप कट्टा व व्यावसायिक गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। मलकापूर कराड रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात स्टार्टअप कट्टा आणि व्यावसायिक गौरव पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाला उद्योजक, युवक, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी युवकांना शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले। या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक माननीय धनाजी गुजर, तालुका कृषी अधिकारी माननीय प्रशांत शेंडे आणि करसलागार विकास पाटील यांनी उपस्थित तरुणांना स्टार्टअप आणि कृषीपूरक उद्योगांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले। या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मलकापूर रोटरी अवॉर्ड 2025 ते 26 प्रदान करण्यात आले। यामध्ये कला क्षेत्रासाठी वासू पाटील, शेती क्षेत्रासाठी स्वप्नील पाटील, उद्योग क्षेत्रासाठी मनोज पाटील आणि सामाजिक कार्यासाठी संदीप फुके यांना गौरविण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष राहुल जामदार, सचिव विजय दुर्गावळे, व्होकेशनल डायरेक्टर विकास थोरात आणि पब्लिक इमेज डायरेक्टर विलासराव पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। सोलापुरात रोटरी क्लबचा मियावाकी वन प्रकल्प यशस्वी। सोलापूर पर्यावरण संवर्धनाचा एक उत्तम संदेश देत रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि ITI कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज परिसरात मियावाकी वन प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे। सुमारे 14,000 चौरस फूट क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात आला असून झाडांच्या कायमस्वरूपी संगोपनासाठी आधुनिक ड्रिप इरिगेशन प्रणाली बसवण्यात आली आहे। प्रकल्प प्रमुख मनोज बिडकर यांच्या नेतृत्वाखाली ITI कॉलेजच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी श्रमदान करत खड्डे खोदणे आणि ड्रिप यंत्रणा उभारण्यात मोलाचे योगदान दिले। भविष्यात हे क्षेत्र एक दाट आणि समृद्ध जंगल म्हणून विकसित होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या यशस्वी उपक्रमाबद्दल रोटरी क्लब सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर आणि सचिव निलेश फोफालिया यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे। साताऱ्यात रोटरी अत्याधुनिक शेती अवजार बँकचा आज भव्य लोकार्पण सोहळा। सातारा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सातारा, रोटरी क्लब ऑफ शार्लेट हॉल आणि रोटरी फाउंडेशन यांच्या आर्थिक सहकार्याने ग्लोबल ग्रँट अंतर्गत उभारण्यात आलेल्या रोटरी अत्याधुनिक शेती अवजार बँकचा भव्य लोकार्पण सोहळा आज जून 30 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे। सातारा जवळील चिंचनेर निंब येथील विकास सेवा सोसायटीच्या आवारात हा सोहळा पार पडत आहे। रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर डांगे आणि सचिव अभिजित लोणकर यांनी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना आणि ग्रामस्थांना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे। मलकापूर रोटरी क्लबकडून ECHS पॉलिक्लिनिकला वैद्यकीय साहित्याची भेट। कराड सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने कराड येथील ECHS पॉलिक्लिनिकला रुग्णसेवेसाठी 2 व्हीलचेअर आणि 1 BP मॉनिटरिंग मशीन भेट देण्यात आले। या स्तुत्य उपक्रमासाठी रोटेरियन संदीप पाटील आणि रोटेरियन विजय चव्हाण यांनी विशेष आर्थिक योगदान दिले। या साहित्यामुळे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे। धाराशिव रोटरी क्लबचा अनोखा पुढाकार, रुग्णांना ब्लड कार्ड व व्हीलचेअरचे वाटप, सोबतच अरुणोदय बुलेटिनचे प्रकाशन। धाराशिव कर भला तो हो भला या उक्तीला सार्थ ठरवत धाराशिव रोटरी क्लबने सुविधा हॉस्पिटलमधील डायलिसिस रुग्णांना 30 ब्लड कार्ड्सचे वितरण केले आहे। रोटरी सदस्यांनी केलेल्या रक्तदानातून उपलब्ध झालेल्या या कार्ड्समुळे गरजू रुग्णांना शासकीय जिल्हा रुग्णालयातून मोफत रक्त मिळणे सोपे होणार आहे। याच सोहळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला 2 व्हीलचेअर देखील भेट देण्यात आल्या। वार्षिक बुलेटिनचे प्रकाशन दरम्यान धाराशिव रोटरी क्लबच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये क्लबचे 4थे वार्षिक बुलेटिन अरुणोदयचे शानदार प्रकाशन करण्यात आले। PDG रवींद्र साळुंखे सेवा ट्रस्टचे सचिव PR काळे, क्लब अध्यक्ष रणजित रणदिवे आणि सचिव प्रदीप खामकर यांच्या उपस्थितीत या अहवासाचे अनावरण झाले। अरुणोदयच्या माध्यमातून वर्षभरात रोटरीने केलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। या होत्या रोटरी जगतातील आजच्या काही प्रमुख घडामोडी। रोटरीच्या अशाच नवनवीन आणि सामाजिक उपक्रमांच्या माहितीसाठी आपल्या रोटरी विजन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा रोटरी विजन न्यूज। धन्यवाद।